आणि देशाचे प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री असतात। त्याच्यामुळे त्यांना सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही। आणि जर ते तसे गेले सरकारी विमानं फौजफाटा घेऊन, तर निवडणूक आयोगानं त्या संदर्भातल्या खर्चाचं बिल त्यांना पाठवायला हवं आणि त्या पक्षाच्या खात्यातून त्या पक्षाकडून ते पैसे वसूल केले पाहिजेत। नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसापासून निवडणुका जाहीर झाल्यापासून सरकारी यंत्रणा, सरकारी विमानं, सरकारी हेलिकॉप्टर घेऊन फिरतायत, घोषणा करतायत। त्यांचा एक एक दौरा हा 25-25 कोटीचा असतो। यंत्रणा आणि सगळी त्यांचे सरकारी लवाजमा पाहिला तर काय आचारसंहिता फक्त विरोधी पक्षासाठी आहे, काँग्रेससाठी, शिवसेनेसाठी, राष्ट्रवादी काँग्रेससाठी आहे। नोटिसा फक्त आम्हालाच येणार। प्रधानमंत्री ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा गैरवापर करतायत आणि प्रचाराला उतरले सरकारी यंत्रणा घेऊन, हा भ्रष्टाचार नाही? मोदी हे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत। त्यांना अशा प्रकारे कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही, त्यांना सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार नाही। हा सगळ्यात मोठा करप्शन भ्रष्टाचार आहे। आपण म्हणताय ते मुंबईला येत आहे, काय शोधायला येतात? जमिनी शोधायला येतात। अडाणीला कोणती जमीन द्यायची आहे, कोणती शिल्लक आहे का, ते वरून पाहणार आहेत का? गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षानं, नरेंद्र मोदी यांनी, अमित शहा यांनी मुंबई विकली। गौतम अडाणी या त्यांच्या उद्योगपती मित्राला धारावी विकली, मुंबईचे भूखंड विकले, मुंबईचे उद्योग पळवले। आता मोदी 10 सभा घेऊन काय करणार आहे? अजून त्यांना काय विकायचं आहे? पण एक लक्षात घ्या, मुंबईत 10 नाही 100 सभा घेऊ द्या। मुंबईच्या जनतेने ठरवलंय की मुंबईतून भाजपा पूर्ण तडीपार करायची। देशातून होतेच आहे, पण मुंबईत 10 सभा घेतल्यात तरी त्यांना एकही जागा मिळणार नाही। ती काळ्या दगडावरची रेख आहे। आर्थिक दहशतवाद करणार तडीपार। काल माननीय उद्धव ठाकरे हे रामलीला मैदानावर होते दिल्लीच्या। ते अत्यंत ऐतिहासिक मैदान आहे। त्याच मैदानावरून 1978 साली जयप्रकाश नारायण यांनी विरोधी पक्षाची एकजूट केली होती आणि तिथूनच त्यांनी इंदिरा गांधींना आव्हान दिलं होतं, सिंहासन खाली करो। आणि त्याच ऐतिहासिक मैदानावरून माननीय उद्धव ठाकरे यांनी नारा दिलाय, अब की बार भाजपा तडीपार। आणि तो नारा काल संपूर्ण रामलीला मैदानावर घुमताना आम्ही पाहिला। तडीपार होत आहे भाजपा। टेलर म्हणतं की पेट्रोलचा खर्च मी करतो, त्यांनी मालवणीमध्ये जाऊन बघावं,